मेथी ही फक्त चवदार भाजी नाही तर पोषणाचा खजिनाच आहे. यामध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर, प्रोटीन तसेच व्हिटॅमिन ए, सी, के भरपूर प्रमाणात असतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते व पचन सुधारण्यास मदत करते. पण लहान मुले जर मेथीची भाजी खात नसतील तर अशा पद्धतीने आपण त्यांना मेथी खाऊ घालू शकतो. तसेच वेट लॉससाठी देखील दही आणि पराठा अतिशय उपयुक्त आहे. नमस्कार, स्मिताज लाईफस्टाईलवरील नवीन एका व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते. आज बनवूया मेथी पराठे. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या, 8-10 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले आणि कोथिंबीर 1 वाटी घेतलेली आहे. हे सर्व पदार्थ मिक्सरमध्ये वाटून घेतले. परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये वाटून घेतलेले मिश्रण घातले. आता यामध्ये 2 चमचा गोडा मसाला, त्याचबरोबर 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद, त्यानंतर कोल्हापुरी लाल तिखट 2 चमचे घातले. त्याचबरोबर स्वच्छ धुतलेली आणि बारीक चिरलेली मेथी 1 वाटी घातली आणि हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं. जेणेकरून जे आपण मसाले, पावडर मसाले टाकले किंवा मिरचीची पेस्ट टाकली होती, तसेच मेथी टाकली होती, तर हे सर्व एकजीव होऊ शकेल आणि त्याचा फ्लेवर सगळीकडं चांगला लागेल. म्हणूनसाठी आपण ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पाहिजे असा घट्ट गोळा मळून घ्यायचा. छान असा मऊसूत मस्त असा गोळा मळून झालेला आहे. 10 ते 15 मिनिट हे मिश्रण असंच झाकून ठेवायचं. पोळपाटावर थोडंसं पीठ भुरळून त्याच्यावरती मस्त असा पराठा लाटून घ्यायचा. तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे लच्छा पराठा देखील बनवू शकता, पण मी इथे साधाच पराठा बनवलेला आहे. सगळ्या बाजूनी सारख्या प्रमाणात पराठा मस्त असा गोल लाटून घेतल्यानंतर आपण तो तव्यावरती मस्त असा भाजून घ्यायचा. तवा प्रीहीट करून ठेवायचा आणि त्यानंतर त्याला तूप किंवा तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता. मी इथे तेल वापरलेले आहे आणि मस्त असा छानसा खरपूसपणे हा पराठा आपण भाजून घ्यायचा. गोल्डन ब्राऊन होईपर्यंत दोन्ही बाजूनी छानसा असा भाजून घेतल्यानंतर परत एकदा त्याला आपण तूप किंवा तेल वापरू शकतो आणि तेल असं लावून मस्त असा खरपूस पराठा भाजून घ्यायचा. मस्त गरमागरम खरपूस भाजलेला मस्त असा पराठा तयार आहे. त्याच्यासोबत तुम्ही बटरसुद्धा घेऊ शकता. माझ्या मुलाला इथं बटर आवडतं म्हणून मी थोडासा बटरसुद्धा इथे लावलेला आहे. दही हे प्रोबायोटिकचं काम करतं, तसेच आपलं गट हेल्थसुद्धा सुधारतं आणि वेट लॉसमध्ये सुद्धा दही खूप उपयुक्त असतं. तर त्यासाठी आपण दही आणि पराठा हे कॉम्बिनेशन शक्यतो ठेवायला बघतो. तर कसा वाटला तुम्हाला हा मस्त असा पराठा? तुम्ही पण नक्की करून बघा. करून झाल्यानंतर तो कसा झाला होता हे मात्र मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल आणि असेच नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असतील तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.